हॅलो, गुड मॉर्निंग आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि इकडे चाललंय सगळं काम आणि आपला मांडव ऑलमोस्ट झाला आता फ्रेमिंग. आई आणि बाबा तुम्ही यांना ओळखता, पण आधीच्या व्हिडिओमध्ये पण आलेले आहेत ते, ओळखतात. फ्रेमिंग झालंय, आता कपडा बांधायचं सुरू. अरे खुर्च्या पण आणल्यात. हां, खुर्च्या पण आणून झाल्यात, सोफे आणल्यात आणि सगळं काही झालं. स्टेजची डायरेक्शन काल आम्ही चेंज केली थोडीशी. हाय मम्मी. थोडंसं इथे चेंजेस केलेले आहेत, तिकडे मम्मी आहे आणि बस काही नाही बाकी. हाय. आई आणि बाबा. आपलं गार्डन पण खूप सुंदर झालं, सगळं कटिंग केलंय, तरी अजून थोडंफार काय बाकी असेल ते चालूच राहील. आणि आता अशीच लटरफटर कामं सगळी चालू आहेत आणि छान वाटते. आणि हा कलर झाला पेवरचा, त्यानंतर अतिउत्तम. कसं वाटतंय काम करायला? चल जरा. होय, काम मी रोज करते, तुम्ही आता सुट्ट्या घेतल्यात. असं काहीच आपलं घर कलर सगळं काही झालंय. आता इथे आपला हळदीचा मांडव असणार आहे, हळद आणि मेहंदी. आणि तिकडे आपला मेन मांडव पूर्ण तो डोम ह्याचा करायचा आहे, म्हणून मध्ये अशी फ्रेमिंग आलेली आहे, जिथे की विधी मंडप नंतर होईल. बाकी बऱ्याच जणांनी मला विचारलं की अगं तू शॉपिंगचे वगैरे व्हिडिओज नाही केले किंवा दाखवलं नाही. तर आम्ही शॉपिंग खूप आधी केली, म्हणजे कपड्यांची शॉपिंग स्पेशली खूपच लवकर आम्ही केलेली. आम्ही नाशिकला वगैरे गेलेलो आणि तो शॉर्ट आय गेस मी एक टाकलेला, पण त्यामध्ये मी विशेष असं काही दाखवलं नाही. पण मस्त शॉपिंग झाले आणि साड्या वगैरे सगळं सेट. कालच मी पर्कर, ज्वेलरी, त्याच्यानंतर जे काही लागेल बँगल्सचे पूर्ण सेट बनवून आणि सगळं असं लावलं आहे की ही मेहंदी, हळद, त्याच्यानंतर लग्न लावायला साखरपुडा, असं तसं करून सगळं सेट करून ठेवलं आहे. आज फक्त शुभमचे ड्रेस सगळे ट्राय करायचे आहेत. माईचं पण झालं आहे, आधीने पण सगळं तिचं सेट केलं आहे. तिला पण सुट्टी माहिती नाही, ॲक्च्युली इलेक्शन वगैरे पण आलं आहे, त्याच्यामुळे ह्यांना सुट्ट्या भेटत नाही आहे. शुभमला पण बाहेर जायचं आहे एक दिवस, तिचं पण काय सांगता नाहीत, पण आज तरी तिने सुट्टी घेतली. आणि बस बाकी काय सगळेच इकडे आहेत आता, कारण की लग्न आहे, रोजचं एकत्र येणं आहे, काय ना काय सुरूच असतं. भरपूर काय काय मी ह्यावेळेस घेतलं, वेगवेगळ्या बँगल्स घेतल्यात, गळ्यातले वगैरे. आणि हे पण बघताय सुंदर असं सेट व्हायलाच अर्धा टाईम लागतो. पण हे पण छान, ह्याचा तुम्ही व्हिडिओ एव्हाना बघितला पण असेल. छान मंगळसूत्र आहेत त्यांची, म्हणजे अतिशय सुंदर. फक्त मी अजून भरपूर दिवस झाले मी हे घालते, पण मी अजून पाण्यात हे नाही टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मला तेवढं नाही माहिती की पाण्यात हे केल्यानंतर त्याचा कलर जाईल का किंवा अजून काय होईल. पण मी रात्री झोपताना जनरली बँगल्स असेल किंवा गळ्यातलं काढून झोपते, त्याच्यामुळे मला ती सवयच आहे. आय गेस आज दुपारी थोडंसं तुम्हाला दाखवते कसं कसं मी काय काय सेट केलं आहे ते. रद्दी असली की सगळे आम्ही इकडे आणतो. ही हॅपीलोची बॉक्सेस आहेत, तुम्हाला आठवत असतील. आणि आईने मस्त चिक्कू आणल्यात, सो ती मी ह्याच्यात मस्त गुंडाळून ठेवते पेपरात. हॅपीलो हो. आणि इतकं छान वाटतं ना, असं वाटतं उन्हातच बसून राहावं, कारण की खूप जास्त थंडी आहे इकडे. बापरे भयानक. आमचं तेच झालंय की लग्नाला स्वेटर घालूनच बसायला लागणार आहे. बरेच दिवस झाले कोंबड्यांच्या इकडे गेलोच नाहीये, तुम्ही पण नाही बघितलं. अहो आली, आज जरा जाऊया. आली, हा सगळे आली. चलो हाय. आली 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 आली. काय नाहीये माझ्याकडे. आणि ही बघता एकदम पांढरे शुभ्र. हाय. आता कमी झाली बरीच तशी, कारण की आता नवीन नवीन ना आणल्यात आता लग्नानंतर जे काही आहे ते. ओके
हा पूर्ण आपला जेवणाचा मंडप असणार आहे. इकडे पूर्ण जेवणाचं होईल आणि जेवण बनवायला तिकडे. झाडं आहेत त्याच्यामुळे कमी जागा वाटते, पण ऍक्च्युली भरपूर जागा आहे. ओके ओके. येस, आणि तिकडे JCB लावलंय, सो आपण तिकडे जाऊन येऊया. भयानक थंडी आहे इकडे माहितीये. हा तसे ना काय बोलत पूर्ण असं फ्रीज होऊन जातं. मज्जा पण येते. आणि माईचा इकडे मांडव आहे आणि त्याला वरवा इतका सुंदर झालाय, चढलाय. त्याचा विचार करता मंडप पण असा क्रॉस घेतलेला आहे, म्हणजे मांडव आपला व्यवस्थित राहील, तो बिलकुलच काढणार नाहीयेत. समस्त असा हा वरवा झालाय. उन्हात असं वाटतं ना असं उभंच राहावं, उन्हात असं वाटतं ना असं उन्हात उभंच राहावं, इतकं बरं वाटतं. हे आम्ही कस्टमाइज गिफ्ट आय गेस दिलेले क्लायंट्सना तेव्हाचं बॉक्स आहे, जे मी ज्वेलरीसाठी यूज करते. आणि ह्यातनं मी सगळं काही असं प्रॉपर सेट केलं आहे. ही अशीच ना काय बोलतात रिंग प्लॅटरची फुलं उरलेली, सो मला असं वाटतं ही पण छान यूज होतील कधीतरी बनमध्ये, म्हणून मी ठेवून दिले आहेत. त्यानंतर हे तर तुम्हाला माहितीच आहे बेलेझा ज्वेल्सचे हे आहे. त्याच्यानंतर सेटिंग स्प्रेपासनं त्याच्यानंतर माझा बेसिक मेकअप जो काही आहे तो मी सगळा ह्यात ठेवलेला आहे. तुम्हाला माहिती असेल सध्या तो ट्रेंड आलाय ना की बनला वगैरे, किंवा तुम्ही जर वेणी घालत असाल तर त्याला लेस गुंडाळतात. सो मला पण तसं काहीचं ट्राय करायचं होतं, म्हणून मी ह्या लेस आणलेल्या. पण आता तो प्लॅन माझा कॅन्सल झालाय. पण लेस खूप सुंदर आहे ही, म्हणजे मी नंतर पण ब्लाऊजसाठी वगैरे यूज करू शकते. सो हे असं सुंदर आहे. ही एक कलरची आहे आणि ही प्लेन आहे मोत्याचीच अशी. ही मेहंदीची साडी आहे, सो त्याच्यावरची ज्वेलरी सगळी. त्याच्यानंतर ही साखरपुड्याची त्याची ज्वेलरी पण आहे. इथे रात्रीची साडी त्याची ज्वेलरी त्याच्या बॉक्समध्ये. इकडे दुसऱ्या दिवशी सगळं मी सेट करून ठेवलं. मी तुम्हाला थोडंसं ह्यातलं दाखवते. सो हा एक मी सेट बनवला आहे. ह्यावेळेस मी ना अशा काय बोलतात आपल्या आजी वगैरे घालतात ना तशावाल्या पण बँगल्स घेतल्यात, म्हणजे ग्रीनवर असे गोल्डन डॉट्स किंवा लाईन्स असतात तशा आहेत ह्या. लुक ॲट दिस, किती छान तिने बनवले आणि एक्झॅक्ट माईच्या साडीला मॅचिंग आहे, म्हणजे खूपच सुंदर तिने बनवलंय, एकदम छान आहे. सो मी आणि आधी एक्सपेरिमेंट करतोय. मी आहे ना जाळी आणले बंची, म्हणजे दाखवते तुम्हाला, अशी ट्रान्सपरंट एकदम, अगदी 10 रुपयालाच मिळते ती. आणि ही अशी फुलं आहेत आपल्याकडे, तर आम्ही विचार करत होतो जनरली त्या जाळीमध्ये गुलाबाच्या पाकळ्या वगैरे अशा टाकतात आणि मग ते डायरेक्टली तुम्ही असं बनला लावू शकता. सो आम्ही एक्सपेरिमेंट करून बघतोय. सो येस, अशी जाळी आहे ही बघा. हा एकदम ट्रान्सपरंट अशी मी आणले आणि आता बघू काय करते. आणि मी एक क्लिप कॉम्बो ट्राय केला. असं वाटतोय. ही टगरीची बारीक फुलं आहेत, त्यानंतर ही गुलाबाची, आणि ही अशीच आपली येल्लो वाली फ्लास होती ती आणल्यात. आता बघू ह्याच्यात कसं कर. ती कुठली एक एक्सपेरिमेंट फेल, कारण की ह्यासाठी आपल्याला काय म्हणतात पाकळ्याच लागतील, त्याच्याने ते व्यवस्थित बसेल. आणि ऍक्च्युली आम्ही पण पाकळ्याच बघितलेल्या, पण ट्राय करायला लावलेलं, ह्याच्याने तर होणार नाही. पण ही फुलं इतकी सुंदर आहेत ना, नुसती तरी आपण लावू शकतो. आणि ग्लासात काय आणि आधीने आता अजून एक नवीन एक्सपेरिमेंट करायला आम्ही लावलाय. असं काहीच आता जनरली असं म्हणजे वेणी घालून आणि खाली असं लटकन सोडतात. हा घे तुझी व्हिडिओ. पण हे तू कर ना मग तुझ्या हळदीसाठी तसं कर, लटकन 3-4 बनव. खूप सारे बनव, खूप छोटे मला अख्खा बंद करायला लागेल. माझ्या ह्याला आरामात राहतील असं, तिचा क्लिप असा खाली येईल, म्हणजे नाही तर एक्सपेरिमेंट. आम्ही बन पण माई आणलेला, आता फुलं ही करून आणि तो फक्त मग लावायचं असं. माईला माईच्या हेअरस्टाईलचं काहीच माहिती नाही, काय करायचं काय नाही ना. मला असं आहे की दोघींना पण, तुम्हाला पण हेअरस्टाईल, मम्मीला पण.
तस आणि आमच्या दादाचे तर अजून कपडे पण नाही ट्राय करून झाल्यात. ब्राऊन शेड वाटतंय ना मला. ह्याच्यामध्येच असाच पिंक घ्यायचा आहे, सो मी पिंक लायनर आता बघू आम्ही गेलो का आणू. का क्लीनअप केलेलं जाईल. नाही, शनिवारी जाम काम आहेत काय का.